वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांना नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 186व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 185 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 186। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील ओवी क्रमांक 35। अर्थातच नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। आणि या ओवीवर विवरण घेत असताना आपण बघितलं की माणसाकडून कशा कशा प्रकारे दोष घडत असतात, माणूस कशा कशा प्रकारे पाप कर्म करत असतो, वाईट कर्म करत असतो। त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं एखाद्याकडून कामाचा अतिरेक झाला, लोभाचा अतिरेक झाला, क्रोधाचा अतिरेक झाला की त्या ठिकाणी विपरीत कर्म घडली जातात, पाप कर्म घडली जातात आणि त्याला दोषी ठरवलं जातंय। त्याच्याकडून दोष घडले ह्याची जाणीव त्यालाही होते आणि इतरांनाही ते कळतंय। पण त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं की ह्यापैकी कोणत्याही प्रकारची वाईट कर्म ज्याच्याकडून घडत नाहीत आणि मग तो स्वतःला निर्दोष समजतो, माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं पाप कर्म घडत नाही, माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा दोष घडत नाही। मग ठीक आहे, ज्यांच्याकडून दोष घडतोय, ज्यांच्याकडून पाप कर्म घडतात त्यांना श्रवणाची गरज आहे असं म्हणणं त्याचं असतंय। त्यांना परमार्थाची गरज आहे, त्यांनी परमार्थ करावा, त्यांनी देवपूजा करावी, त्यांना नामस्मरणाची गरज आहे। पण त्याच्याकडे हा भ्रम असतोय काय, माझ्याकडून जर कुठल्याच प्रकारची वाईट कर्म घडत नाही, माझ्याकडून कुठल्याच प्रकारची जर पाप कर्म घडत नाहीत, माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा जर दोष घडत नाही, तर मग मी श्रवण का करावं, मी परमार्थ का करावा, मी देवाचं नामस्मरण का करावं, हा भ्रम त्याच्याकडे असतो। आणि मग जो मनुष्य परमार्थ करत नाही, देवपूजा करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, त्याच्याकडून कोणत्या प्रकारचे दोष घडत असतात याची जाणीव, याची ओळख आपण मागच्या भागांमध्ये घेतलेली आहे। त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं की आपण भक्ती करत नाहीत, आपल्याकडून परमार्थ घडत नाही, भक्ती घडत नाही, हाच सर्वात मोठा दोष आहे। कारण संतांचे विचार जर ऐकलेच नाहीत, आपण संतांचं कीर्तन, प्रवचन, निरूपण जर ऐकलंच नाही आपण, तर आपल्याकडून जे जे काही सूक्ष्म सूक्ष्म दोष आहेत घडणारे,
ते सुद्धा आपल्याला कळत नसतात. ज्या वेळेला हा भ्रम बाजूला करून आणि माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे दोष घडत नाहीत, पाप घडत नाहीत, हा भ्रम बाजूला करून आणि मग आपण ज्या वेळेला श्रवणाला येतो, श्रवण करतो, त्यावेळेला आपल्याला कळतंय की आपल्याकडून स्थूळात नाही पण सूक्ष्मामध्ये, अगदीच मोठे नाहीत की जे चर्मचक्षुला दिसतील, पण अतिशय सूक्ष्म असे कोणते कोणते दोष घडायचे, ते दोष श्रवणातून कळत असतात, संतांच्या मार्गदर्शनातून कळत असतात. माणसाच्या जगण्याची रीत दाखवत असताना, माणूस आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना कशा प्रकारे कर्म करत असतो याचं छान उदाहरण संतांनी दिलेलं आहे बघा. कशा प्रकारे मनुष्य कर्म करतोय. जर देवाला प्रार्थना करायची असेल, देवाचं नामस्मरण करायचं असेल, देव पूजा करायची असेल, देवाचं स्तवन जर करायचं असेल, तर अशा वेळी त्याच्या पिंडामध्ये एक जाणीव असते की देव सर्वत्र आहे आणि जी माझी प्रार्थना आहे ती देव ऐकतोय. म्हणजे प्रार्थना करणारा माणूस त्याच्या पिंडामध्ये एक जाणीव असते. देवाचं नामस्मरण करणारा माणूस त्याच्या पिंडामध्ये एक जाणीव असते. देवाचं स्तवन करणारा माणूस त्याच्या पिंडामध्ये एक जाणीव असते. त्याला असं वाटत असतंय, त्याच्या पिंडामध्ये ती एक जाणीव असते काय, की मी जी प्रार्थना करतोय की नाही, मी जे नामस्मरण करतोय की नाही, मी जे देवाचं स्तवन करतोय की नाही, ते प्रत्यक्ष देव माझ्याकडून माझ्या अंतरामध्ये राहून सर्वत्र चराचरामध्ये भरलेला देव तो माझं ऐकत आहे. मी काय बोलतो ते त्याला ऐकायला जातंय, ही जाणीव त्याच्या पिंडात असते. मग लोकांची निंदा करताना हे का विसरतोय मनुष्य? ज्या वेळेला लोकांची निंदा करत असतो, एखाद्याची निंदा करत असतो, त्यावेळी हे का विसरतोय का ज्याची निंदा करतोय तो जरी या ठिकाणी ऐकायला नसेल तरी त्यालाही चालविणारा आणि मलाही चालविणारा तो एकच देव माझ्या अंतरातही ऐकतोय आणि सगळ्या ठिकाणी तो ऐकत आहे. हे का विसरतोय तो? आणि ह्याचं विस्मरण होतंय म्हणून माणसाकडून दोष घडतात. समर्थाने काय मांडलं या ओळीमध्ये? नाना दोषते नासती. पण कधी जर श्रवण केलं तर, संतांचं मार्गदर्शन ऐकलं तर, संतांचे विचार ऐकले तर नाना प्रकारचे दोष त्यांचं निवारण होतंय, ते नाश पावतात. श्रवण केलं तर, नवविधा भक्ती स्वीकारली तर, देवाचं नामस्मरण केलं तर, त्या ठिकाणी पुढे जाणीव करून देत असताना संत म्हणतात की पुण्य कर्म करताना माणूस असे समजतोय की देव मला पाहतोय. पुण्यकर्म जर करत असेल, पुण्यकर्म जर त्याच्याकडून घडत असतील तर तो त्याच्याकडे ते पिंडामध्ये जाणीव असते आणि त्या स्मरणातही तो असतो की मी जी पुण्यकर्म करतोय ना ती देव पाहतोय, ती देवाला कळतात, ती कर्म प्रत्यक्ष माझा देव पाहत आहे अशी जाणीव त्याच्या पिंडामध्ये असते. मग त्याच ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की पाप कर्म करताना मनुष्य तेच देवाला का विसरतोय? त्यावेळेला त्याला ती पाप कर्म करताना तो देव का आठवत नाही? त्या देवाचं विस्मरण का होतंय माणसाला? आणि मग त्या ठिकाणी
जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाह्य अभ्यंतरी तो देव भरून उरलेला आहे. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज या चारही खाणींमध्ये तो देव आहे. ह्याचं विस्मरण माणसाला का होतंय ते पाप कर्म करताना. आणि मग देव सर्वत्र मला पाहतोय ही पुण्य कर्म करताना जसं माणसाचं स्मरणात असतंय, जशी माणसाला जाणीव असते, तशी जाणीव जर पाप कर्म करण्याची बुद्धी ज्या वेळेला माणसाकडे उत्पन्न होते त्यावेळेला ती जाणीव जर त्याच्याकडे असली तर ते पाप कर्म त्याच्याकडून घडणारच नाही ना. ती पाप कर्म करण्याची बुद्धी ज्या वेळेला त्याला सुचते, ती उत्पन्न होते त्याच्या पिंडामध्ये ती पाप बुद्धी, त्यावेळेला जर त्याने पिंडामध्ये जाणीव ठेवली किंवा त्यावेळेला त्याने जर पिंडामध्ये विचार केला की अरे तो भगवंत मला सर्वत्र पाहतोय, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज ह्या चारही खाणीमध्ये तो मला पाहतोय. जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाह्य आणि अभ्यंतरी सर्वत्र तो देव भरलेला आहे. आणि याची जाणीव करून देत असताना समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठावया राघवा वीण नाही. त्याच्या पलीकडे समर्थ सांगतात, नभा सारिखे रूप या राघवाचे. त्या राघवाचं रूप कसं आहे, त्या परब्रह्माचं रूप कसं आहे, नभा सारिखे रूप या राघवाचे. म्हणून या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेला आहे, आकाशाबाहेरी पळो जाता तरी आकाशाची दिसते तत्वता सर्वथा. कितीही जरी माणसाने आकाशाच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी जसा पुढे जातोय तसं आकाशच दिसतंय. आणि मग अशा प्रकारचं रूप त्या देवाचं आहे. अशा प्रकारे तो देव अणुरेणूपेक्षाही लहान आहे, सर्वत्र भरलेला आहे. नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही. मग पाप कर्म करताना ही पिंडात जाणीव जर असेल, पाप कर्म करताना हे स्मरण जर पिंडात असेल तर ती बुद्धी सुद्धा उत्पन्न होणार नाही पाप कर्म करण्याची. पाप कर्म करावं असं त्याच्या मनातही येणार नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन संत म्हणतात की बघा ना, दान धर्म करताना तोच मनुष्य समजतोय की देव सर्वांच्या अंतरी आहे आणि मी जी सेवा करतोय ती देव सर्वांच्या अंतरात राहून ती स्वीकारतोय. दान धर्म जर त्याने करायला घेतलं तर ते दान धर्म करताना त्याच्या पिंडात जाणीव असते, स्मरण असतंय की मी केवळ एखाद्या व्यक्तीची ही सेवा करत नसून, केवळ एखाद्या ह्या प्राण्याची सेवा करत नसून प्रत्यक्ष त्या ठिकाणी माझा देव आहे आणि त्या देवाकडे पाहून मी सेवा करतोय. प्रत्यक्ष तो देव ही त्या ठिकाणी सेवा स्वीकारतोय माझी, असं स्मरण त्याला असतंय. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे त्यात राहीजे जीवेश्वरे. समर्थांनी ही जाणीव ह्या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. देव देवालयामध्ये लपला देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. देव देवालयामध्ये लपला. कुठे आहे तो? नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे. आणि ही जाणीव त्या ठिकाणी असते. कुठे? दान धर्म करताना प्रत्येक मनुष्य समजतोय की मी जे दान करतोय, जो धर्म करतोय, जी सेवा करतोय ती सेवा केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या प्राण्याची करत नसून तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी
माझी ही सेवा स्वीकारण्यासाठी देवच उभा आहे, देवच ती माझी सेवा स्वीकारत आहे, अशी जाणीव त्याच्या पिंडात निर्माण होते. मग चोरी करताना हे कुठे जातंय त्याचं ज्ञान? चोरी करताना नेमकं हेच का विसरतोय तो? प्रत्येकाच्या आतमध्ये देव आहे आणि तो मला पाहतोय. अणु रेणू मध्ये देव आहे आणि तो मला पाहतोय. पृथ्वी म्हणून तोच कार्य करतोय, आप म्हणून तोच कार्य करतोय, तेज म्हणून तोच कार्य करतोय, वायू म्हणून तोच कार्य करतोय, आकाश म्हणून तोच कार्य करतोय. हे का विसरतोय मग मनुष्य? चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे, हे का विसरतोय मनुष्य? आणि हे विसरतोय, याचं विस्मरण होतंय. म्हणूनच पाप कर्म घडत असतात, दोष घडत असतात, दोष. त्याच्या पुढे जाऊन संत म्हणतात, प्रेम करताना माणूस असं समजतोय की सर्व जग म्हणजेच देव आहे. सर्व जगाची निर्मिती देवाने केलेली आहे आणि देवाने अशी सुंदर निर्मिती केलेली आहे. तो देवच ही सृष्टी म्हणून सुंदर प्रकारे नटलेला आहे. ह्या सृष्टीवर प्रेम करणं म्हणजेच देवावर प्रेम करणं आहे. ज्या ठिकाणी त्याच्या पिंडामध्ये प्रेम करण्याची बुद्धी उत्पन्न होते, त्या ठिकाणी त्याला देव दिसत असतो. ज्याविषयी प्रेम करण्याची बुद्धी त्याच्या पिंडामध्ये उत्पन्न होते, त्याचा निर्माता देव आहे, त्याची निर्मिती देवाने केलेली आहे, ही जाणीव त्याच्या पिंडामध्ये निर्माण होते किंवा हे स्मरण त्याला असते. एखाद्या माणसावर प्रेम करायचं, एखाद्या प्राण्यावर प्रेम करायचं, एखाद्या वृक्षावर प्रेम करायचं. ज्या गोष्टीवर तो प्रेम करतोय ना, ज्या प्राण्यावर तो प्रेम करतोय ना, ज्या व्यक्तीवर तो प्रेम करतोय ना, त्या ठिकाणी त्याच्या पिंडामध्ये एक जाणीव निर्माण होते, एक स्मरण असतंय त्याच्या पिंडामध्ये की याचा निर्माता देव आहे, याची निर्मिती त्या देवाने केलेली आहे. नवे नवे तर अशा प्रकारे तो सुंदर सर्वत्र देवच भरलेला आहे, नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तो कार्य करतोय. आणि मी कोणा एका व्यक्तीवर, प्राण्यावर किंवा वृक्षावर किंवा एखाद्या गोष्टीवर प्रेम करत नसून, तर तो प्रेम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंतावर प्रेम करतोय. हे त्याच्या पिंडामध्ये जाणीव असते, हे स्मरण असते त्याच्या पिंडामध्ये. मग एखाद्याचा द्वेष मत्सर करतानाच मनुष्य हे का विसरतोय? द्वेष मत्सर करताना का विसरतोय मनुष्य? की मी कोणाचा द्वेष करतोय, मी कोणाचा मत्सर करतोय, मी कोणाचा तिरस्कार करतोय? जर प्रत्येकाची निर्मिती देवाने केलेली आहे, जर प्रत्येक ठिकाणी तो देव आहे, ही जाणीव जर पिंडामध्ये असेल, तर मग मी द्वेष करतोय, मी मत्सर करतोय, मी तिरस्कार करतोय, तो करतोय कोणाचा? ही पिंडामध्ये जाणीव पाहिजे. न जाणो त्या व्यक्तीचा तिरस्कार करता करता देवाचा तिरस्कार घडत असेल, त्या व्यक्तीचा दोष करता करता, द्वेष करता करता देवाचा द्वेष घडत असेल, ह्याचं विस्मरण त्याला का होतंय? आणि ते विस्मरण होतंय म्हणून दोष घडतोय, म्हणून दोष घडतात. संतांनीही याची जाणीव करून दिलेली आहे. समर्थ म्हणतात ह्या दासबोधामध्ये, जे जे काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, ते देवाचं लक्षण आहे, ते ईश्वराचं लक्षण आहे, ते संतांचं लक्षण आहे. पण अवगुण ते करंट लक्षण सहजची आले.
सहज येत आहे बघा. येताना ते कसे येतात, ते दोष कसे घडतात, सहज घडतात. माणसाला समजत नाही. सहज घडलेले दोष मनुष्य काउंट करत नाही. सहज घडलेल्या दोषांचा मोजमाप नसतोय त्याच्याकडे. सहज घडले जातात. एखादं दृश्य त्याच्या मनाला पटलं, मनाला आवडलं, तो सहज पाहत असतो. तो पाहता पाहता मनामध्ये काय काय विचार करत असतो. ते दृश्य त्याला एवढं आवडतंय, एवढं पाहत बसतोय, एवढं त्या दृश्याचं निरीक्षण करत बसतोय, घरी लक्ष्मी सारखी स्त्री आहे हेही विसरतोय, चांगला सोन्यासारखा संसार आहे हेही विसरतोय, आपली मुलं बाळं आहेत गोचिरवाणी हेही विसरतोय. क्षणापुरता का न होईना पण या सगळ्याचं विस्मरण होऊन आणि ते दृश्य पाहत बसतोय, त्या दृश्याचं निरीक्षण करत बसतोय. अर्थातच त्याचे हात जागेवर आहेत, त्याचे पाय जागेवर आहेत, तो एकाच ठिकाणी बसलेला आहे, शांत बसलेला आहे, कुठल्याही प्रकारे हालचाल करत नाही. इतरांना तो सभ्य वाटतो. शेजारी बसलेले म्हणतात किती शांत माणूस आहे, किती सभ्य माणूस आहे, किती सरळ माणूस आहे. सरळ बसलाय ना. पण सरळ बसून तो काय निरीक्षण करतोय हे त्याचं त्यालाच माहिती आहे. आणि अशा प्रकारे सहज घडलेलं एखादा पटकन येतोय, त्याला सहज टच करतोय, त्याला स्पर्श करतोय आणि विचारतोय का रे काय पाहतोय काय. हो, त्याच्या बोलण्यातून पण येतंय नाही असंच रे सहज पाहत होतो. अरे पण सहज पाहता पाहता हे पाप घडत होतं, हे दोष घडत होतं, याचा मोजमाप केला का. सहज रस्त्यात जाता जाता मनुष्य एखाद्याला लागेल असं पटकन बोलून जातो. तो शब्द पण असा निघतोय की तो समोरचा माणूस तो एका शब्दामुळे त्या शब्दावर विचार करत बसतोय, त्याच्या अंतःकरणाला लागतोय तो शब्द. त्याच्याच बरोबर चालणारा माणूस त्याला सहज बोलतोय, तो माणूस दिसल्यानंतर तो असं का बोलला, सहज बोललो, मनाला वाटलं सहज बोललो. अरे पण सहज बोलला बरोबर आहे, पण त्याच्या पिंडात किती लागलं ते, त्याच्या पिंडाला किती लागलं ते, त्याच्या अंतःकरणाला किती लागलं ते. आणि तो बिचारा तुझ्या एका शब्दाने नर्वस झाला, नाराज झाला. हे सहज घडलेले दोष आहेत, हे सहज घडणारे दोष आहेत. त्याचा मोजमाप मनुष्य करत नाही. सहज रस्त्यात चालला असेल ना, एखादं छानसं झाड असं बहरलेलं असेल, फुललेलं असेल, हिरवगार असेल, कारण नसताना माणूस त्या हिरव्यागार झाडाचा बोक मोडतोय, नवीन आलेला डीर जो असतोय तो मोडतोय, पटकन मोडतोय. ऍक्च्युली त्याला आवश्यकता नसते ते मोडायची. सहज त्याच्या इंद्रियांना ते वळण पडलेलं असतंय, जाता जाता चांगलं काय दिसलं की ते मोडलं. खर तर गरज असेल देवाला जर फुलं व्हायचे तर फुलं तोडा. त्या झाडालाही आनंद होत असेल की माझ्यावर आलेली फुलं, माझी फुलं देवाच्या चरणी जाणार आहेत, देवाच्या गळ्यात जाणार आहेत किंवा देवासाठी उपयोगी येणार आहेत, आनंद होत असेल. त्या फुलांनाही आनंद होत असेल की आमचा उपयोग चांगल्यासाठी होतोय, खाली पडून कोणीतरी तुडवण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत, चांगल्या ठिकाणी आमचा उपयोग होतोय. पण कारण नसताना सहज रस्त्यातून चाललेला आहे, रस्त्यातून जाता जाता एखादा नवीन असा डिरा आलेला आहे त्या झाडाला आणि कोमळ आहे, सहज मोडेल असं पाहून तो पटकन मोडतोय ना पुढे निघून जातोय. त्या हातात आलेल्या फांदीलाही ते चीक पडत असतंय त्या झाडाचं, आणि मोडलेल्या त्या ठिकाणी सुद्धा ते झाडाचं चीक सांडत असतंय. अगदीच जर पाहायला गेला तर सहज दोष घडतात माणसाकडून. सहज सहज रस्त्यात चाललेला एखादं कुत्रं पुढे बसलेला आहे, दगड उचलणार,
हळूच अगदी लपत छपत जाणार, त्याच्या मारणार, ते असं ओरडत गेलं की याला आनंद होणार. हे मोजमाप करत नाही मनुष्य. आणि अशा प्रकारचे दोष माणसाकडून घडतात वेगवेगळ्या प्रकारे. लेकी बोले सुने लागे. घरामध्ये आपल्या संसारामध्ये वावरत असताना त्या सुनेला काहीतरी लागेल असं बोलणं. ती बिचारी शांत राहते, विचार करत बसते, एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडत बसते. तिच्या आईला घालून बोलणं, तिच्या बापाला घालून बोलणं, तिला लागेल असं बोलणं. काही ठिकाणी उलट पाहायला मिळतंय, त्या सुना त्या सासूला काहीतरी लागेल असं बोलत असतात. आणि मग ती बिचारी सासू एखाद्या कोपऱ्यात जाऊन विचार करत असते, रडत असते. म्हणजे जे बोललेलं आहे त्या माणसाला काही फरक पडत नाही. त्याला असं वाटत पण नाही की मी काहीतरी असं बोललेलो आहे आणि त्याचा परिणाम असा झाला असेल. काही ठिकाणी तर एवढं प्रखर पाहायला मिळतंय की सहज एखादी सासू बोलते, तिला असं वाटतं मी सहज बोललेला आहे, पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की ते एवढं त्या सुनेच्या अंतःकरणामध्ये लागलं जातंय, ते ऐकवत नाही, तिला पाहावत नाही, ते सहन होत नाही. अशा ठिकाणी ती आत्महत्या करते. काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की ती सून त्या सासूचे एवढे हाल करते, ती सहज करते, तिला असं वाटत नाही, काही वाटत नाही त्या गोष्टीचं. ती सासू जिवंत असून मेल्यासारखी राहत असते त्या ठिकाणी. जितची प्रेता समान अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी तिची झालेली असते. जगावं की मरावं हा विचार ती करत असते. म्हणजे सहज काही गोष्टी घडतात अशा, आणि त्याचा विचार मनुष्य करत नाही, मोजमाप करत नाही की ही पापकर्म आहेत, ही वाईट गुण आहेत, याला दोष म्हणतात. समर्थ म्हणतात अशा स्थूळापासून तर सूक्ष्मापर्यंत मोठमोठ्या दोषांपासून तर जे दिसतही नाहीत अशा दोषांपर्यंत सगळ्या प्रकारचे दोष, नाना दोष ते नासती. सगळ्या प्रकारच्या दोषापासून मनुष्य मुक्त होईल. सगळ्या प्रकारच्या पापाचं भस्म होईल, सगळ्या प्रकारच्या पातकाचं भस्म होईल. पण कधी? जर श्रवण केलं तर, ह्या नवविधा भक्तीचा स्वीकार केला तर. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, ह्या भक्तीचा आपण स्वीकार केला तर, ही श्रवण भक्ती आपल्याकडून घडली तर, आपण देवाचं नामस्मरण केलं तर, देवपूजा केली तर, उपासना केली तर सगळ्या प्रकारच्या पातकाचं भस्म होणार आहे, सगळ्या प्रकारच्या दोषाचं निवारण होणार आहे. पण ते घडलं पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि त्यासाठी संत सामर्थ्य देत असतात. मग ते दोष आपल्याकडचे संत कशा प्रकारे काढत असतात, त्याचं निवारण कशा प्रकारे करत असतात, याचं विवरण आपल्याला घ्यायचंय, याचा विचार आपल्याला करायचा आहे. भाग क्रमांक 187 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.